आता आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत. तर स्लीव्स कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला इथे काय करणार की आपली स्लीवची लेंथ घ्यायची आहे. ही काय आहे स्लीवची लेंथ, आपली स्लीवची लेंथ काय आहे तर 6.5 आहे. ठीक आहे, 6.5वरती आपण इथे मार्क करूया. 6.5 आहे. प्लस आपल्याला इथे किती ॲड करायचं आहे तर 2 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, कारण की आपण याला अस्तर लावणार नाही आहेत. तर आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा केले. ओके, आता काय करायचं आहे, ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन ड्रॉ करण्याच्या आधी काय करायचं आपल्याला, तर आपला किती आहे 38 बस्ट राऊंड आहे. ठीक आहे, 38 बस्ट राऊंड म्हटल्यानंतरला त्याचा चौथा भाग आला 9 आल्यानंतरला त्याच्यामध्ये 0.75 सॉरी मायनस करायचं आपल्याला 0.5. तर मग किती येतं मी तुम्हाला दाखवते ते कॅल्क्युलेशन करून. तर आपला बस्ट राऊंड आहे 38 डिवायडेड बाय 4 जर आपण केलं तर किती येतं 9 इंचेस येतं. त्याच्यात 0.5 मायनस केलं तर किती येतं 8.5 इंचेस येतं. तर मग आपल्याला काय करायचं, स्लीवची जी घडी असेल ती किती घ्यायची, इथून मग आपल्याला किती घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते. इथे किती घ्यायचं मी तुम्हाला 8.5 वरती घ्यायचं आहे. इथे 8.5 वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची ही. ओके, 8.5 वरती इथे मार्किंग करून झाली. आता आपल्याला काय करायचं, ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. ओके, ही लाईन झाली आपली ड्रॉ करून. आता काय करायचं आपल्याला, आता इथून आपल्याला काय करायचं आहे 2.5 ते 3 इंच. ठीक आहे, आपण 2.5 इंचावरती घेणार आहोत. ठीक आहे, 2.5 इंच घेतली आपण. आता काय करायचं आहे, आता इथं हा जो पॉईंट होता, हा पॉईंट आणि हा पॉईंट, याला अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथं तुम्ही 3.5 घेऊ शकता, 3.5 घेऊ शकतात. आता काय करायचं आहे, हे झाल्यानंतरला आता ही किती हे मोजून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, हे किती आहे, हे 9 इंचच आहे. तर 9 इंचचा आपल्याला किती याचा अर्धा करायचा आहे. 9 इंच अर्धा झाल्यानंतरला किती होतं 4.5 इंचावरती होतं. मग आपल्याला इथून काय करायचं, ते 4.5 वरती एक मार्किंग करून घ्यायची अशी या प्रकारे. ही मार्किंग झाल्यानंतर काय करायचं, आता इथून आपल्याला आपलं जे स्लीवचं म्हणजे आपण मेजरमेंट एक्स्ट्रा किती घेणार आहे मार्किंग करणार आहे ते घ्यायचं. 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहे. ठीक आहे, तर मग 1.5 इंचवरती काय करायची अशी मार्किंग करून घ्यायची 1.5 इंच. ओके, आता काय करायचं, आपला इथे किती होता 4.5 वरती मार्किंग आली होती, त्याच्यावर एक पाऊण इंच आणि खाली इथे किती घ्यायचं, फक्त अर्धा इंचाच्या थोडंसं कमी घ्यायचं. ओके, अर्धा इंचाचं थोडं कमी घेतलं. आता काय करायचं, आपलं शेप देताना आता काय करायचं, इथे 1 इंच राहिलं आपलं. ओके, इथं काय करायचं 1 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. ओके, आता काय करायचं, इथून या प्रकारे हा शेप द्यायचा. हे सगळे पॉईंट आपल्याला जोडत जायचं आहेत या प्रकारे हा शेप. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला या प्रकारे. आता काय करायचं, हा आपला खालचा शेप द्यायचा आहे. तो देण्यासाठी काय करायचं आपल्याला, या प्रकारे हा शेप झालेला आहे. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, इथून आता आपल्याला इथे किती घ्यायचं आहे तर आपला हे किती आहे जो स्लीव्ज आहे आपला, तर स्लीव्ज राऊंड किती आहे ते घ्यायचं आहे. ठीक आहे, तर स्लीव्ज राऊंड किती आहे आपला 6 इंच आहे. 6 इंच आपला स्लीव्ज राऊंड आहे. तर आपल्याला किती इथे 1.5 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा. ठीक आहे, आपण ही मार्किंग करून घेऊया. आता पहिल्यांदा काय करायचं तर बॅकची कटिंग करून घ्यायची आहे. ओके, ही बॅकची कटिंग आहे, इकडून आपण कट करूया. आता काय करायचं आपल्याला फ्रंटची कटिंग करून घ्यायची. हा बॅकचा शेप झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, ही वाली फ्रंट. ओके, या प्रकारे आपली स्लीव्स तयार आहे. हा फ्रंट आणि हा बॅक. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.